झाला। या परिवाराच्या देवा भद्रं पश्येदाशवेत्राः शिवैरङ्गै चित्तरागुं स्वस्तनो भीमशेमै देवहितं जनाख्याशीर्वादाः। धुळे शहरातील जुन्या सिव्हिल हॉस्पिटलजवळ जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यालगत साई समर्थ डायग्नोस्टिक सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावर नव्याने सुरू होत असलेल्या बचाव ENT हॉस्पिटल व डेंटल केअर क्लिनिकच्या भव्य उद्घाटन सोहळ्याचं आयोजन करण्यात आले। आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि रुग्णसेवेला प्राधान्य देणाऱ्या या क्लिनिकमुळे धुळेकरांना कान नाक घसा तसेच दंत उपचाराच्या दर्जेदार सेवा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे। या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाषबाबा भामरे उपस्थित होते। उद्घाटक म्हणून धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचे नाव निश्चित करण्यात आले होते। मात्र पूर्व नियोजित शासकीय कार्यक्रमामुळे ते उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत। त्यांनी उद्घाटनाच्या एक दिवस आधी क्लिनिकला भेट देत संचालकांची भेट घेत नव्या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्यात। उद्घाटन प्रसंगी धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा बदाने, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्नाताई पाटील, जैन शैक्षणिक ट्रस्टचे चेअरमन विजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य किरण पाटील, नगरसेवक कृपेश नांदे, डॉक्टर भालचंद्र देसले, विजयकुमार सोनवणे, डॉक्टर राहुल बच्चाव यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी आयोगाच्या वतीने उपस्थित प्रमुख पाहुण्यांचं शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉक्टर सुभाषबाबा भामरे यांनी बच्चाव कुटुंबियाच्या कार्याचे कौतुक करत डॉक्टर कल्पेश बच्चाव यांचे वडील शरद बच्चाव व आई कल्पना बच्चाव यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाचे विशेष गौरव उद्गार काढले। त्यांच्या अनेक वर्षाच्या कष्टाचे आणि स्वप्नाचे आज प्रत्यक्षात रूपांतर झाले असून हा क्षण संपूर्ण बच्चाव कुटुंबियांसाठी अभिमानाचा असल्याचे त्यांनी नमूद केले। तसेच डॉक्टर कल्पेश बच्चाव व डॉक्टर ऋतुजा बच्चाव यांच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात जनसेवेचे मोठे कार्य घडावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। डॉक्टर कल्पेश बच्चाव MBBS MS एंट आणि डॉक्टर ऋतुजा बच्चाव BDS MDS ऑर्थोडोंटिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होत असलेल्या या क्लिनिकमध्ये कान नाक घसा व दंत उपचाराच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। यावेळी उपस्थित मान्यवरांनी या आरोग्य सेवा उपक्रमाचे स्वागत करत डॉक्टर दाम्पत्याला शुभेच्छा दिल्यात। यावेळी डॉक्टर कल्पेश बच्चाव व डॉक्टर ऋतुजा बच्चाव यांनी धुळेकर जनतेला अल्पदरात दर्जेदार व अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हेच आमचे ध्येय असून रुग्णसेवेलाच सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल असे प्रतिपादन केले। नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी आणखी एक अत्याधुनिक व सुसज्ज वैद्यकीय केंद्र उपलब्ध झाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले। मुलाला डॉक्टर करणं आणि डॉक्टर करून त्याला दवाखाना सुरू करून देणं या सगळ्या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहेत। म्हणून शरदराव तुमचं मनापासून अभिनंदन आणि कल्पेशच्या या यशामध्ये तुमच्याबरोबर आमच्या कल्पनाताईंचा तेवढाच मोठा सिंहाचा वाटा आहे। आपल्याला माहीत नसेल अमेरिकेला डेंटल सर्जनची 6-6 महिने अपॉइंटमेंट मिळत नाही आणि तशीच वेळ तुमच्या वाट्याला की तुमच्याकडे अपॉइंटमेंट 6-6 महिने मिळू नये इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याकडे येते। समाजाची डॉक्टरांकडनं अपेक्षा भरपूर असते आणि ते रास्त अपेक्षा आहे। त्याच्यामुळे त्याचं कारण असं आहे हे जे मेडिकल कॉलेज आहेत, हॉस्पिटल्स आहेत, याच्यावर सरकारचा मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो। एक मेडिकल स्टुडंटला MBBS आणि पोस्ट ग्रॅज्युएट करायला सरकारचा फार मोठा म्हणजे पर्यायाने जनतेचा पैसा जातो। त्यामुळे जनतेचा डॉक्टरांवर हक्क आहे। कल्पेश बेटा और ऋतुजा से मैं ये रिक्वेस्ट करूंगी कि बेटा आपका जो ये डॉक्टर है, डॉक्टर का जो आपका पेशा है वो आपको गरीब जनता है और सभी धुळे शहर की जनता भगवान का रूप देते हैं और आपके पास जो आते हैं उन्हें उनका विश्वास किस तरह से जीता जाए। एक बार पेशेंट आता है उन्हें आपसे लाभ मिला तो वो आपको छोड़ के कहीं नहीं जाएंगे। तो इस तरह बेटा आप दोनों उनकी गौर गरीबों की सेवा करो, यही आज मैं आपसे विनंती करूंगी। सगळ्यांचे आभार मानतो। बच्चाव ENT हॉस्पिटल आणि डेंटल क्लिनिकचा मेन उद्देश हाच असणार की सर्व रुग्णांना कमी दरात उत्तम सेवा ही देण्यात येईल, हाच आपला मोठो असणार आहे। आणि आपला विश्वास आणि आशीर्वाद असेच कायम असू द्या। आपला नम्र डॉक्टर कल्पेश बच्चाव। आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा आहे। आपल्या परिसरात आधुनिक सुविधा असलेले ENT
व दंत रुग्णालय सुरू होत आहे. या शुभ प्रसंगी आपण सर्व उपस्थित राहून आमचा उत्साह वाढवला त्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. धन्यवाद.